सो लेट स्टार्ट. यार एवढं फ्रस्ट्रेट झालं सध्याच्या कंडिशनमध्ये. हा 15वा व्हिडिओ आहे माझा एकाच टॉपिकवर एकच एक बोलून, कारण की लाईट त्रास देऊ राहिला, एवढा खतरनाक त्रास देऊ राहिला लाईट की त्याची लिमिट नाही. आता सहन करायची क्षमता जराशी खतम होऊ राहिली. फक्त एका लाईटच्या ना एक व्हिडिओ 15 वेळा सगळा व्हिडिओ कंप्लीट होऊ राहिला, लाईट गडबड मारू राहिला. मी काय करू मला तुम्ही सांगा. आता असं तर असंच राहणार, लाईट ठीकठाक दिसू राहिला सध्याच्या कंडिशनमध्ये, तर मी असंच राहतो. आपण बोलून घेतो स्कॉडबद्दल जरासं. T20च्या आहे यार, अजून काही नाही. तिलक वर्मा अवेलेबल नाही आहे आपल्या या चौथ्या आणि 5व्या मॅचसाठी. तो येऊन देणार प्रॅक्टिस मॅच नाही काय T20 वर्ल्ड कपची इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, त्याच्यामध्ये तोही तयार आहे भाऊ. तोही बंबूल तेल लावून तयार आहे, तो येऊन जाईन, तो काही विषय नाही आहे तिलक वर्मा. आणि एक गोष्ट म्हणजे मला याची बोलायची ती संजू सॅमसन ओपनिंगबद्दल. तर संजू सॅमसन ओपनिंग करू राहिला, सो रिलॅक्स. संजू सॅमसन ओपनिंग करू राहिला सुपर 8पर्यंत T20 वर्ल्ड कपच्या. जर तिथपर्यंतही सेम अशीच परफॉर्मन्स असली तर मग संजू सॅमसन ओपनिंग नाही करू राहिला. मग त्यानंतर येऊन जाणार ईशान किशन. तर संजू सॅमसनची गोष्ट आहे. आता कसं आहे माहिती आहे काय, संजू सॅमसनचं कसं होऊ राहिलं की चान्स भेटला तर फॉर्म नाराज झाला. पहिले चान्स नव्हता भेटत त्यापर्यंत फॉर्म होता, पण आता चान्स भेटला तर फॉर्म नाराज झाला. काय काय म्हणावं आता माणसाला, काही समजून राहिलं बिचारा. तो गंदा फसला. एक वर्ल्ड कप भेटला असतं त्याला, मजाक नाही करू, पूर्ण वर्ल्ड कप होतं त्याचं. होतं म्हणजे आहे, अजूनही चान्स आहे, पण अजून सगळ्या जेवढ्या पाऱ्या बाकी आहे त्याच्यात सगळ्यात चांगले रन मारावं लागेल. सगळ्यात चांगले रन बनणार. कशा गोष्टी करतो यार तो ईशान किशन तयार आहे, त्यानं काय चूक केली मग असंही म्हणता येते. आपण गिलले कायसाठी नाराज करतो की बघ एक तुफान खेळू राहिला, दुसरा काहीच नाही खेळू राहिला, तर दुसऱ्याला काढा. तर मग तुझ्याही संजू आला, तर संजूही तसंच उरायला, तर मला काय करू शकतं त्याच्यात, है ना. संजू अशी चान्स आहे शेवटची 2-4-5 सुपर 8पर्यंत, तर त्यानं ते करा. तोपर्यंत तो खेळू राहिला, तोपर्यंत काही विषय घे. आणि हे ऐकलं काय, आता ते रोहित शर्माच्या नावासमोर डॉक्टर लागू शकते. डॉक्टर लागणार, डॉक्टर रोहित शर्मा. ते का कोणती तरी युनिव्हर्सिटी आहे, त्यानं त्याला हे गेलं पोस्ट ग्रँड केली बा, रोहित शर्मा आता डॉक्टर होणार. म्हणजे तसं नाही, पण तो नाव लावू शकते. आणि रोहित शर्माला पद्मश्री भेटला. पद्मश्री वीरेंद्र सहवाग, हरमनप्रीत कौर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, MS धोनीला नाही भेटला, विराट कोहलीला भेटला आहे. तर हो, हा वर्ष खतरनाक चाललं. रोहित शर्माची स्टार्टिंग एकदम खतरनाक झाली. पद्मश्री भेटला, हरमन दिदीलाही भेटला. एक नंबर काम झालं, सगळं बढिया काम झालं म्हणजे पद्मश्री भेटला. ठीक आहे. तर आता अपडेटही येऊ राहिली काही क्रिकेटच्या की बाबा बांगलादेशचा काय विषय. बांगलादेशचा विषय असा आहे की बांगलादेश आता ते पाकिस्तान नाटके करू राहिले ना की बा T20 वर्ल्ड कप नाही खेळणं, तर मग असं तसं की इंडियाची मॅच बॉयकॉट करत बाकी T20 वर्ल्ड कप खेळा. तसं काऊन म्हणून राहिलं माहिती आहे का रिॲलिटी, कारण काय वाटते म्हणून, त्यांना ही मॅच पाहिली इंडिया वर्सेस न्यूझीलंड, त्यांना ही मॅच पाहिली कंप्लीट. तर त्यांचं असं म्हणणं आलं की एवढी बेहरामनं मौत घेतल्यापेक्षा थोडीशी इज्जत डुबलीच चालते, पण आपण बॉयकॉट करून टाकू, ते सोपं पडन असं त्यांना वाटू राहिलं. पण कसं आहे माहिती आहे का, जर तसं झालं तर ICC एवढे फटके मारण की तुम्हाला श्वास घ्यायला जागा नाही राहणार. ICC सोडून राहिला का यार, मग कशा गोष्टी करतं. ICC नाही सोडत. सॉरी ते विषय असा आहे माहिती आहे काय, एवढा वेळपासून ट्राय करायला 2 ते 3 तास गेले मग एका व्हिडिओसाठी. आणि गोष्ट अशी आहे माहिती आहे काय, आता पाकिस्ताननं म्हटलं जर पाकिस्ताननं बॉयकॉट केलं तर पाकिस्तानच्या जागी येऊन जाणार बांगलादेश. बस हा बोंबला. किती खराब गोष्ट म्हणत आहे. पाकिस्तान बॉयकॉट करूला बांगलादेशसाठी, जर पाकिस्ताननं बॉयकॉट केलं बांगलादेश त्याच्या जागी वरला, काय म्हणू शकतं आता. आणि मॅच उद्या आहे आपली T20 वर्ल्ड कपची चौथी मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलंड. स्कॉट चेंजेस ऐकून घ्या. स्कॉट चेंजेसमध्ये अशी होऊ शकते, हार्दिक पांड्या रेस्टला जाऊ शकते आणि हा येऊन जाणार त्याच्या जागी श्रेयस अय्यर. असं येऊ शकते, असं वाटते मला, एक चान्स आहे श्रेयस अय्यर खेळन. हार्दिक पांड्याला रेस्ट भेटून देणार थोडा आणि तो श्रेयस अय्यर खेळन. हार्दिक पांड्याला करा हो. हार्दिक पांड्या तर ते कालची मॅच झाल्यानंतर ते कसं आहे, तो बिचारा तयार राहते, हे वरतून मॅच खतम करून टाकतात, चांगलं नाही वाटत ते. तो बिचारा एवढा तयार आहे, असं आहे तसं आहे नाही ना, पण हे बिचारे वरतून खतम करून टाकू राहिले. इट्स रॉंग. तर तो खवळलेला आहे बिचारा. तो काल तर ते इंटरव्ह्यू वगैरे चालू होते मॅच पोस्ट मॅच नंतर. भाऊ तिथं नेट लावली तिथं प्रॅक्टिस करू राहिली.
तिथं उधरी अभी के अभी असा विषय चालू आहे त्याचा. तिथे आपल्या हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या येऊ शकते आणि काय नाव आहे श्रेयस अय्यर येऊ शकते स्क्वॉडमध्ये T20च्या. आणि दुसरी गोष्ट अशी की जे रवी बिश्नोईला खेळवलं आपण टीम इंडियानं, त्याला बढिया खेळवलं असं नाही वाटत काय? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कुलदीप यादव आता म्हणजे कुलदीप यादव असा प्लेअर आहे की तुम्ही त्याला किती वाचून घ्या तो तुम्हाला फसवतेच, गॅरंटी आहे. पण कुलदीप यादवची आयडिया आहे सगळ्यांना, बा कुलदीप यादव अशा टाईपची बॉल टाकते. वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर आहे, तो गुगली टाकते, कसंही टाकते, काही टाकते. पण जर आता न्यूझीलंडला एवढं माहीत होतं की हे दोन प्लेअर कसे खेळतात, पण त्यांना रवी बिश्नोईबद्दल माहीत नव्हतं. रवी बिश्नोईने बॉम्ब देऊन दिला, तो हायेस्ट विकेट टेकर नाही बनला. फक्त ही गडबड आहे, बाकी रवी बिश्नोईनं पुरा बॉम्ब देऊन दिलता त्यांना, न्यूझीलंडवाले पुरा ताकदनं बॉम्ब देऊन दिलता. हे मस्त आहे. पण आणि एक गोष्ट सांगून देतो की बा रियान परागला तयार करायला ठेवू राहिले की बा तू फिट राहा, बा तू हे काम पडू शकते ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ वॉशिंग्टन सुंदर. वॉशिंग्टन सुंदरची रिप्लेसमेंट रियान पराग. रियान पराग यार चांगला प्लेअर आहे, चांगला प्लेअर आहे, कोण नाही यार, बिलकुल. पाहू का ते किती खरी न्यूज आहे किती खोटी न्यूज आहे हे माहीत नाही, फक्त हे गोष्ट आहे. पाहू. पण असं मी न्यूजमध्येच ऐकलं ते, म्हणजे जी अशी अपडेट भेटत असते न्यूजच्या क्रिकेटच्या त्याच्यात, की रियान परागला वाटलं की तयार राहा, वॉशिंग्टन सुंदरच्या रिप्लेसमेंटमध्ये येऊ शकतं. पण कारण की वॉशिंग्टन सुंदर मग अवेलेबल नसेल T20 वर्ल्ड कपसाठी, कारण की तो इंजर्ड आहे बिचारा. पण एक गोष्ट सांगू काय, मला एक गोष्ट आठवण येऊ राहिली मॅचबद्दल, की जे मॅच झाली तिसरी, ते बुमराहने सेलिब्रेशन केलं पहिल्या विकेट नंतर, ते सेलिब्रेशन 19 नोव्हेंबरच्या फायनल सारखं नव्हतं वाटू राहिलं. ते तसंच होतं, सेम तसंच होतं. जस्ट मला आठवण आलं म्हणून मी सांगू राहिलो, खरंच मी सांगू राहिलो. आणि कसं आहे, इंडियन बॉलर म्हणजे इथं काही पास नाही लागत, सगळे खतरनाक आहे, सगळे गरम फॉर्ममध्ये आहे. पण एक गोष्ट सांगतो, रवी बिश्नोईनं त्यावेळेस बॉलिंग करताना 11 डॉट बॉल टाकले, 11. मजाक नाही यार, चांगली गोष्ट आहे. 11 डॉट बॉल टाकणं म्हणजे खराब नाही, किती खतरनाक. म्हणा T20 वर्ल्ड कपमध्ये T20 मॅचमध्ये 11 डॉट बॉल टाकणं म्हणजे बढिया आहे यार, बढिया आहे. आणि एक गोष्ट पहा यार, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की T20 साईड पर आपली किती खतरनाक स्ट्रॉंग वाटू राहिली, सब खतरनाक वाटू राहिले, वरून खालपर्यंत खतरनाक वाटू राहिले. फक्त एक चेंज केलं आहे आपल्या टीम इंडियानं, फक्त एक चेंज, एका प्लेअर ड्रॉप केलं आणि मग चेंजेस पहा. कसं आहे, मग गिलच्या विरोधात नाही मी म्हणतो गिल यार, तू T20 नाही जमू राहिला, ठीक आहे, तू हे खेळ ना, तू ODI खेळ, तू टेस्ट खेळ, तू त्याच्यात एवढा खतरनाक प्लेअर बन की म्हणजे सांगतोय तारीफ करताना दिवस रात्र कमी पडा माणसांना. T20 त्याला खेळता येते, त्याची गुजरात टायटनसाठी खेळत नाही का भाई तो, 200-200चे रनचे असतं, दोघं जण मिळून करतात लेगाचे, एवढे खतरनाक खेळतात. तिथं काय वेगळं, इथं काय वेगळं, फरक पडू राहिला. पण सांगू राहिलो की एक प्लेअर जर हे चेंज झाला तर टीमची पुरी हेच बदलू राहिली भाई साहेब, पुरं हेच बदलू राहिलो. खतरनाक काम आहे भाऊ, खतरनाक काम आहे. आणि माहिती आहे का, टीम इंडियाची एवढे 2 मॅचमध्ये 3 मॅचमध्ये परफॉर्मन्स आली, 2 मॅच म्हणा मागच्या, दुसरी आणि तिसरी, एवढी खतरनाक परफॉर्मन्स आली, ती एवढी खतरनाक म्हणजे सगळे ब्रुटली अशी कापू राहिले की बा हे काय झालं, एवढं खतरनाक झालं की बा 214-15 ओव्हरमध्ये चेसू राहिले, आणि 100-150-10 ओव्हरमध्ये चेसू राहिले. आणि याची खासियत मध्ये काय आहे की विदाऊट फिनिशरचे खतम होऊ राहिले, म्हणजे 2 फिनिशर आहे आपल्याशी ठेवलेले खतरनाक, हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग, त्यांच्या बिना चेज होऊ राहिले. सगळं क्लासिक गोष्ट हे आहे. आता विषय म्हणजे पहा ना तुम्ही, ते 150 रन 10 ओव्हरमध्ये चेस होणं इम्पॉर्टंट यासाठी होतं की जर ते 15, 16, 17, 18, 19, 20 ओव्हरमध्ये चेस झाले असते तर मग असं वाटलं असतं की बा नाही बा पिच गडबड आहे जराशी, ते चेस तर होणं होते, तो विषय नाही आहे. पण ते लवकर चेस झाले त्याचा मेसेज वेगळा जाते, आणि लेट चेस झाले त्याचा मेसेज वेगळा जाते. इंडियन साईड स्ट्रॉंग आहे, त्याचा मेसेज वेगळा जाण्यासाठी आपल्याला 10 ओव्हरमध्ये चेस करायचं होतं, जे की आपण खेळलं आणि त्यानं सगळं ब्रुटली कापू राहील. एवढं ब्रुटल वाटते ते की त्याची लिमिट नाही. वाशीचं झालं सांगितलं. आणि पाकिस्ताननं जर ते मॅच बॉयकॉट केली तर मग त्यांची बंबू लागून जाते, एवढे खतरनाक बंबू लागून जाते की त्याची लिमिट नाही.
मग नाही सोडत ICC. मग खड्ड्यात गेले म्हणते, मग नाही सोडत ICC, मग मारतील खतरनाक. आणि मुंबई इंडियन्स वर्सेस RCBची मॅच पाहिली की चांगली झाली यार, चांगली झाली. मुंबई इंडियन्स जिंकली. मुंबई इंडियन्स क्लच मोमेंटमध्ये ते काही ना काही करतेच भाई, आणि मॅच जिथूनच काढते ते मुंबई इंडियन्सची खासियत आहे. हा व्हिडिओ चांगला आला, लाईटही चांगला आले, देवाचा अरे यार देवाला थँक्यू बोलतो यार मी. सो हा व्हिडिओ इथंच एंड करतो, आणि एक आणखी व्हिडिओ काढणार मी रात्री, तर रात्री बोलू आपण. तो चलो बाय बाय.